चला मॅचला होते सुरुवात. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकणार तो या स्पर्धेच्या फायनल मध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. MS11 राकेश प्रतिष्ठान गोठवली आयोजित बाबा केदारनाथ चषक 2024 अखेरच्या 2 मॅचेस आता मात्र शिल्लक आहेत या स्पर्धेतली. आणि सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगत असताना म्हणजे आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दानवे त्यांच्या विपक्षमध्ये उत्कर्ष दिवा या टीमने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि बॉलिंग ट्रॅकवर यश पाटील आपण पाहू शकाल, ज्यांनी चोळेगावच्या टीम सोबत खेळत असताना लाजवाब षटक हाताळलं आणि फटकेबाजी करत असताना 2 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकले. मात्र धावचीची विकेट मात्र त्यांनी सोडली, पण खेळ मात्र लाजवाब राहिलाय. या मॅच मध्ये मोठी टीम आहे, मोठी स्टार कास्ट देखील त्याच्या समोर आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल भावेश नाईक, तो देखील चांगला फॉर्म मध्ये आहे. भन्नाट फॉर्म मध्ये देखील पाहायला मिळतो भावेश नाईक आणि विकी भोईर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी यश पाटील, भावेश नाईक, अंडर 22 बिग बॅश या टीमचं नेतृत्व करत असताना ती स्पर्धा देखील जिंकली या खेळाडूने. अनेक स्पर्धेमध्ये मालिका वीरचं पारितोषिक या खेळाडूने पटकावलंय. अनेक मैदान गाजवलेत, अनेक विक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे. गोलंदाजी देखील तेवढ्या ताकदीची देखील पाहायला मिळते अनेक स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा खेळत असताना स्ट्राईक एंडला भावेश नाईकला आपण पाहू शकाल. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज यश पाटील, राईट अमोर द विकेट. यावेळेस फटका पाहू शकाल, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. आकाशाला गवसणी घालणारा षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून आलाय. हा पहिला क्रॅकिंग षटकार, 6 धावा. मॅचला सुरुवात कशा पद्धतीची असावं हे ज्वलंत उदाहरण भावेश नाईकने दिले. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टो एंडला लागला, चेंडू बॉल चाललाय घोषणाकी क्षेत्रात. पंचांचा निर्णय देखील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि एक धाव आणि टीमची धावसंख्या एक धावसंख्येच्या मदतीने जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. चांगली सुरुवात पाहायला मिळते भावेश नाईकच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. बॉल हवेमध्ये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोठा क्रॅश भावेश नाईकच्या बॅटमधून, क्रॅकिंग षटकार, लाजवाब स्ट्रोक पाहायला भेटतोय. भावेश नाईक सेटच होऊन आलाय डगआउट मधून. 3 षटकाची लढत आहे. माहिती आपल्याला पहिल्या बॉल पासून अटॅक करून या मॅच मध्ये आपल्याला धावसंख्या उभारायचे, म्हणूनच पहिल्या बॉल पासून अटॅक केलं जातं यश पाटीलच्या गोलंदाजीवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. इथून कमबॅक करून दिले निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते यश पाटीलच्या माध्यमातून. या मेरिटवर गोलंदाजी करावी लागेल. त्यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल आलाय प्लॉट मध्ये आणि त्याला सरळ डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. भावेश नाईकच्या बॅट मधून षटकार क्रमांक 3, वड शॉट. षटकार क्रमांक 3 भावेश नाईकच्या बॅट मधून आलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. लाजवाब बॅटिंग भावेश नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये बरसला मात्र भावेश नाईक आणि 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. थोडासा महागडा ठरला यश पाटील या मॅच मध्ये, कारण की या हंगामामध्ये भावेश नाईक सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण या पहिल्या षटकामध्ये 3 उत्तुंग षटकारांनी आपण पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला विकी भोईरला आपण पाहू शकाल आणि दुसरं षटक एक उंचपुरा गोलंदाज राहुल साळवी दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेसचा बॉल स्विंग इन मिस, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न विकी भोईरचा फसलाय. यष्टांच्या मागे यश पाटील चांगली यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला दिसतोय आणि पहिल्याच बॉल मात्र डॉट आलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. राहुल साळवे उंचपुरा गोलंदाज आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना समोर विकी भोईर.
यावेळेसचा फटका देखील पाहू शकाल. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विराटचा मात्र चांगला प्रयत्न होता पण मात्र अपयशी ठरला तो प्रयत्न आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय विकी भोईरच्या बॅट मधून चौकार. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. 23 धावा. सुरेख सुरुवात. अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीम टॉस हारल्यानंतर नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंगचं आमंत्रित केलं होतं आणि बॅटिंग लाजवाब मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील फटका पाहू शकाल आपण. विकी भोईरच्या बॅट मधून आलाय लाजवाब स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. अजून एक ब्लास्ट मात्र विकी भोईरच्या बॅट मधून आलाय. 6 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 धावसंख्या. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्विंग मिस. टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलं वळण आणि विकी भोईर मात्र बीट झाला या बॉलवर. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू राहुल साळवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आहे 29 धावा. 29 धावा. शेवटचा आता एक बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील. यावेळेसचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये या परफेक्ट बुंदा हा चेंडू मात्र राहुल साळवीने हाताळलाय आणि 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धावा मात्र आल्यात 12 चेंडू मध्ये. 29 धावा. बिनगडी बाद. सुरेख सुरुवात.